नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे मिताली ओमकार दातार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोडणीची पोळी कशी करायची ते आपण बघूया. तर आता आपण साहित्य बघणार आहोत. फोडणीच्या पोळीसाठी काय काय लागणार आहे ते. इथे घेतलेला आहे मी कांदा, मोहरी घेतलेली आहे, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, तेल आणि ही घेतलेली आहे मी पोळी. ही पोळी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर आता ही कढई आपली तापलेली आहे. ह्याच्यामध्ये मी तेल घालते आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालते मोहरी, आता घालते मी त्याच्यात कांदा, हे आता मी एकत्र असं करते. कांदा हा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. हा कांदा आपला आता हा लाल होता आहे. कांदा आपला हा लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळद, लाल तिखट आपण अर्धा चमचाच घालणार आहोत. चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण. हे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे. हे आता परत मी एकत्र करत आहे. हे मी आता एकत्र सगळं केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी ही पोळी घालते आणि हे मिश्रण सगळं मी एकजीव करून घेते. तर आता ही आपली फोडणीची पोळी तयार झालेली आहे. मी 5 मिनिटं वाफेवर ठेवली होती. तर आता ही आपली तयार झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये घालते कोथिंबीर, आता मी ह्याच्यामध्ये घातली आहे कोथिंबीर आणि आता मी एकत्र परत करते आहे. अशा प्रकारे ही आपली फोडणीची पोळी तयार झालेली आहे.
तरी आपली फोडणीची पोळी तयार झालेली आहे। अशा प्रकारे झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर आपली ही फोडणीची पोळी तयार झालेली आहे। ह्याच्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता, लोणचं खाऊ शकता। आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि